आता पाहूया शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू. आम्ही 175 पेक्षा अधिक जागा जिंकणार. अजितदादा पवारांचं वक्तव्य. शरद पवारांनंतर मीच वाली. गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा. लोकसभेला गंमत केली, आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार. अजित पवारांचं बारामतीत वक्तव्य. मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांना ठरवावं लागतं. साहेबांनंतर मीच वाली. अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला. भावनिक होऊ नका. नातवाचा इतका पुळका का आलाय? निवडणुकीनंतर काकींना विचारणार. अजित पवारांची टीका. विरोधकांनी 500 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणलं, दादांचा आरोप. भाजप प्रणित जातीयवादी शक्तींना नष्ट करण्याची वेळ. पक्ष आणि नातीगोती तोडणाऱ्यांना धडा शिकवायचाय. वृत्तपत्राला जाहिरात देत शरद पवारांची महायुतीवर सडकून टीका. बारामतीत पवारसाहेबांचे फोटो लावलेत. बारामतीत युगेंद्र उभा, त्याचा फोटो लावा. अजित पवारांचं युगेंद्र पवारांना आव्हान. आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. कोणाच्या नंतर मी असं भाष्य करणं माझ्या संस्कारात नाही. अजितदादांच्या वाली वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक अदानींच्या घरी नाही तर दिल्लीत एका तटस्थ ठिकाणी झाली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा खुलासा. माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही. सोयीप्रमाणे माझ्या वडिलांचा वापर खपवून घेणार नाही. सुप्रिया सुळेंची दादा गटाचे उमेदवार अतुल बेनकेंना तंबी.